जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार आचरणात उतरवून स्वराज्य साकारणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महापराक्रमी, संस्कृत पंडित, धर्मवीर, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, शब्दांच्या शस्त्राने अनिष्ट हृदींवर प्रहार करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज आणि व्यस्त जीवनात भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या संत जनाबाई, ज्यांनी आपल्या लेखणीने आणि बुद्धीने कोट्यावधींच्या जीवनात प्रकाश निर्माण केला, त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी इतिहासाची पाने आपल्या रक्ताने लिहिली, त्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना मी वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. इथं कुणी कोणाचं नसतं हे सत्य ज्यांनी जगाला ओरडून सांगितलं, पण त्याच वेळी स्वराज्य हे सर्वांचं असतं हे ज्यांनी कृतीतून सिद्ध केलं, त्या महान युगपुरुषाला माझा पहिला मानाचा मुजरा. अजून आपण शिवरायांना योद्धा म्हणून पाहिलं, प्रशासक म्हणून पाहिलं, पण आज मी अशा शिवरायांबद्दल बोलणार आहे ज्यांनी या संस्कृतीचा कणा मोडून टाकला होता, तो त्यांनी पुन्हा सरळ केला. लोक म्हणतात महाराज हिंदुत्ववादी होते, लोक म्हणतात महाराज धर्मरक्षक होते, पण मी म्हणेन महाराज त्याही पलीकडे जाऊन या मातीच्या संस्कृतीचे संजीवक होते, या मातीच्या संस्कृतीचे संजीवक होते. विचार करा त्या 16व्या शतकाचा. उत्तर ते दक्षिण एकच हाहाकार होता. मंदिर जमीनदोस्त होत होती, आपली भाषा मरत होती, आणि सगळ्यात भयंकर म्हणजे आपल्या मातीतल्या माणसाचा आत्मसन्मान मेला होता. अशा वेळी जिजाऊंनी फक्त शिवनेरीवर एका बाळाला जन्म दिला नाही, तर या देशाच्या नशिबाला जन्म दिला. शिवरायांनी फक्त किल्ले जिंकले नाही, तर तिथल्या लोकांच्या मनात हे दास्तव्य जिंकून तिथं स्वातंत्र्य पेरलं. मेल्या मनाला जिवंत करणं यालाच म्हणतात संजीवनी. होय, मेल्या मनाला जिवंत करणं यालाच म्हणतात संजीवनी. संस्कृती कशात असते? ती भाषेत असते. महाराजांच्या काळापूर्वी बंद नवाज, गरीब परवर असे शब्द मराठीच्या उरावर नाचत होते. महाराजांनी ओळखलं, जर भाषा गुलाम झाली तर विचारही गुलाम होतील, म्हणून त्यांनी ठरवलं राज्य व्यवहार कोश बनवायचा. किल्ल्याऐवजी दुर्ग आलं, फौजऐवजी लष्कर आलंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्याभिषेक. 800 वर्षांपासून या मातीने स्वदेशी राजाचा राज्याभिषेक पाहिला नव्हता. महाराजांनी काशीच्या नागाभट्टांना बोलावून 7 समुद्रापार गर्जना केली की हा देश आता अनाथ नाही, या देशाला स्वतःचा सांस्कृतिक वारसदार मिळालाय. तो राज्याभिषेक म्हणजे फक्त सोहळा नव्हता, तर भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन होतं. ज्या संस्कृतीत यंत्र नार्यस्तम पूज्यत असं म्हटलं जातं, ती संस्कृती सुलतानी राजवटीत पायदळी तुडवली जात होती. महाराजांनी राजांच्या पालटांचे हातपाय तोडून संदेश दिला की माझ्या राज्यात स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहणं हा संस्कृतीचा द्रोह आहे, द्रोह. आज आपण शिवरायांचा जय जयकार करतो, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो. आज आपली संस्कृती व्हॅलेंटाईन डे आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये हरवली का? आजचा तरुण राडा करण्यासाठी शिवरायांचं नाव घेतो, पण स्वराज्य घडवण्यासाठी वागत नाही, स्वराज्य घडवण्यासारखा वागत नाही. लक्षात ठेवा, तलवारीच्या पात्यावर राज्य उभं राहतं, पण संस्कृतीच्या जोरावर ते टिकतं. महाराजांनी लाचार व्हायला नाही, तर लढवायला शिकवलं होतं. आज आपल्याला पुन्हा एकदा त्या संजीवनीची गरज आहे, जी आपल्याला सांगेल आपली भाषा, आपली माणसं, आपला देश, आपली संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे. शेवटी एवढंच म्हणेन, इतिहासात जे जे संपले होते ते महाराजांनी पुन्हा उभं केलं. इतिहासात जे जे संपले होते ते महाराजांनी पुन्हा उभं केलं. देव संपले होते, महाराजांनी देव पण मिळवून दिलं. देश संपला होता, महाराजांनी राष्ट्र उभं केलं. आपली संस्कृती संपली होती, महाराजांनी तिला स्वतःच्या रक्ताने संजीवनी दिली होती. मरण पावली होती जिथं माणुसकी, तिथं शिवबा नावाचा श्वास आला. मरण पावली होती जिथं माणुसकी, तिथं शिवबा नावाचा श्वास आला, आणि आर्यावर्तांच्या मातीला पुन्हा एकदा इतिहास आला, आणि आर्यावर्तांच्या मातीला पुन्हा एकदा इतिहास आला. धन्यवाद.